आज एक दोन अपॉइंटमेंट होते माझे पण कॅन्सल केले। आम्ही काय सरकारी नोकर नाही असो, प्रथम नागरिक नाही पण एक नागरिक म्हणून प्रत्येकाचा कर्तव्य असा प्रजासत्ताक दिन हजर राहायचा। उपसरपंचांच्या ते आज ध्वजारोहण करूचा असा। प्राथमिक शाळा गोठणे गावठण आणि मी आता असं आमच्या शाळेजवळ आज असा आपल्या भारत देशाचो प्रजासत्ताक दिन त्या निमित्तानं मी गेलो असं झेंडा वंदनाक मुला चलतं असत तिकडे तयारी चालू असा आणि आमच्या गावचे पोलीस पाटील पण हजर झालेले असत। नमस्कार। आणि आमच्या गावचे उपसरपंच प्रथमेश गाडीगावकर आणि महेंद्र दळवडेकर आपले पोलीस पाटील असत आणि हेमंत गाडीगावकर वेल्डिंग वर्क्स घराच्या छपराची वेल्डिंगची कामं करतात आणि इकडे आमचे बाई चलतं असत तिकडे तयारी चालू असा। 77वा आज प्रजासत्ताक दिन असा आणि आज एक दोन अपॉइंटमेंट होते माझे पण कॅन्सल केले। काय पाटील आज सरकारी रजा असा ना, त्यामुळे आम्ही काय सरकारी नोकर नाही असो, निम सरकारी असो, पण काय भारत देशाचो एक प्रथम नागरिक नाही पण एक नागरिक म्हणून प्रत्येकाचा कर्तव्य असा प्रजासत्ताक दिन हजर राहायचा। जे सरकारी अधिकारी असतात त्यांनी राहायचाच असा। चला जाऊया आता आपण, तयारीवरती चालू असा। उपसरपंचांच्या ते आज ध्वजारोहण करूचा असा। झंडे को सलामी दो, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। हाथ नीचे, एक साथ ध्वजगीत शुरू कर। विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा। सरसाने वाला, शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला, हीरों को हर्षाने वाला, हीरों को हर्षाने वाला। मातृभूमि का नमन गारा, मातृभूमि का तन मन गारा। झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा। झंडा रहे हमारा, जाने पाए जान नहीं सकी, जाने पाए जाए जान भले ही जाए, जान भले ही जाए। विश्व विजय करके दिखना है, विश्व विजय करके दिखना है। तब होवे प्रणपूर्ण हमारा, हमारा
झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा रहे हमारा. एक साथ प्रतिज्ञा केले तयार, एक साथ प्रतिज्ञा शुरू कर. मी अशी प्रतिज्ञा करते की मी राष्ट्रवाशी आणि जो त्याचा प्रतीक आहे त्या सार्वभौम प्रजासत्ताकाशी एकनिष्ठ राहील. जय हिंद. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. एक साथ विश्राम. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वजण एकत्रित जमलो आहोत. हा प्रजासत्ताक दिनाचं काय महत्त्व तर साधारण बघा 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. पण खऱ्या अर्थाने आपल्या प्रजासत्ताकाची सुरुवात ही 26 जानेवारी 1950 रोजी झाली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये हे संविधान लागू झालं आणि त्या दिवसापासून आपला भारत देश जो आहे तो सार्वभौम प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्माण झाला. तेव्हापासून आपण लोकशाही सुरू झाली असं म्हणतोय. लोकशाही म्हणजे काय? लोकांसाठी चालवलेलं राष्ट्र, ती म्हणजे लोकशाही. आपण सर्व मिळून आपले प्रतिनिधी निवडून देतो. तो कुठल्याही जाती धर्मातला असू द्या किंवा श्रीमंत असू द्या किंवा गरीब असू द्या, तो उच्च पदापर्यंत जाऊ शकतो. ही ताकद आपल्याला जी दिली ती संविधानाने दिली, त्या लोकशाहीने दिली. त्या संविधानाची पायाभरणी जी झाली ती 26 जानेवारी 1950 रोजी झाली आणि तिथूनच पुढे आपला जो देश आहे तो लोकशाहीची वाटचाल करतोय. आज सुमारे 76 वर्ष पूर्ण झाली आपला देश स्वातंत्र्य होऊन आणि त्याच्यानंतर लोकशाही आपल्याकडे संविधान आपण अंमलात आणून सुद्धा आपण काय करतो बघा, आपल्याला संविधानाने खूप सारे अधिकार दिलेत, कर्तव्य दिले, जबाबदाऱ्या दिल्या. त्या सर्वांचं पालन करणं गरजेचं आहे. अनेक शूरवीरांनी, क्रांतिकारकांनी देशासाठी आपलं बलिदान दिलंय, स्वातंत्र्य मिळवून दिलंय. त्याच्यानंतर आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतोय. आपल्याला संविधान मिळालंय, लोकशाही मिळाली. हे सगळं काम करण्यासाठी ज्या क्रांतिकारकांनी, शूरवीरांनी, विचारवंतांनी आपलं योगदान दिलं त्या सर्वांचं आपण आज स्मरण करूया. आणि आजच्या परत एकदा प्रजासत्ताक दिनाच्या मी सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि पुढच्या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीकडे जाऊया. धन्यवाद. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. वंदे मातरम. बघा झेंडा उच्चा करून ना भारत माता की शाळेत जवान करू का भारत ताई? माता की जय. झेंडा उच्चा करून दिलेली असा. वंदे मातरम. वंदे मातरम. हा प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. इलो आता आम्ही ग्रामपंचायतीजवळ इलेली असो. ग्रामपंचायत घोषणे सरपंच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण. एक साथ झंडे को सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाथा, जन
कर्तव्यनिष्ठ राहील. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. एक साथ विश्राम. आज आपण येथे जमलो आहोत ते 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी. त्या भारत मातेला वंदन करून मी आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. आज 26 जानेवारी आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन आहे आणि या 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाचे संविधान अंमलात आले आणि सर्व भारतभर ते लागू करण्यात सुद्धा आले याच दिवशी. आणि त्यामुळे हा 26 जानेवारी हा दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. या प्रजासत्ताक दिनी आपण आपल्या राष्ट्रध्वजाला म्हणजे तिरंग्याला वंदन करतो. आज आमच्या शाळेतील विद्यार्थी आपणासमोर देशभक्तीपर एक गीत सादर करणार आहेत. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. लढले गांधी याच्या करिता टिळकने हरवू लढली जनता. लढले गांधी याच्या करिता टिळकने हरवू लढली जनता. समर धुरंधर वीर खरोखर अर्पून गेले प्राण करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. भारत माता आमची माता आम्ही गातो या जयगीता. भारत माता आमची माता आम्ही गातो या जयगीता. हिमालयाच्या उंच शिरावर फडकत राही निशाण करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. हा देशाची पवित्र माती जुळली आमच्या मधली नाती. या देशाची पवित्र माती जुळली आमच्या मधली नाती. एक नाद गर्जतो भारत तुझा महाअभिमान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. गगनावर सागरती सरसर करती लाटा लहरी. गगनावर सागरती सरसर करती लाटा लहरी. जय जय भारत जय जय भारत गातो मी जयगान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम. चौथी रंगांचा आकाशी असल्या चौथी रंगांचा आकाशी असल्या नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव प्रांजळ हाटे. 26 जानेवारी म्हणजेच आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क अधिकार दिले. हा दिवस भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन आहे. हा दिवस आपल्याला
शांतता आणि एकता शिकवतो. माझ्या देशावर खूप खूप प्रेम आहे. तिरंगा ध्वज फडकवतो सूर्यदर्पण प्रगतीचा, तिरंगा ध्वज फडकवतो सूर्यदर्पण प्रगतीचा. भारत भूच्या पराक्रमाला आमचा मुजरा मानाचा, भारत भूच्या पराक्रमाला आमचा मुजरा मानाचा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. पुढील विद्यार्थी आहे गार्गी हरिभाऊ. दिवस हा सोन्याचा, माझ्या आनंदाचा, देशाच्या गौरवाचा, अभिमानाचा, शाचा विजय असतो प्रजासत्ताक दिनाचा. नमस्कार. आज आपण 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत. हा आपला राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान अंमलात आले. हा दिवस समता आणि बंधुभाव शिकवतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे इयत्ता 3री मधील आदिनाथ गाडीकर. सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव आदिनाथ आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारताला संविधान लागू झाले. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाची शिकवण देतो. मी माझ्या देशावर खूप प्रेम करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. इयत्ता 4थी मधील भूमी खाटले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव भूमी निलेश खाटले. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. उत्सव तिरंगाचा आकाशी हातरला, उत्सव तिरंगाचा आकाशी हातरला. नतमस्तक नेत्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक नेत्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आज प्रजासत्ताक दिन आहे. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे. 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 1950 रोजी संविधान अंमलात आले. आपल्याला संविधानाने मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत. माझ्या देशावर खूप खूप प्रेम आहे. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. इयत्ता 3री मधून आपले विचार स्पष्ट करण्यासाठी येत आहे तनुश्री साठे. तिरंगाचा आकाशी हातरला, नतमस्तक नेत्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. नतमस्तक नेत्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला. आज 26 जानेवारी आहे आणि आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करून आहोत. सर्व सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. भारताचे संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या दिवशी आपण प्रत्येक भारतीय देशासाठी प्राण देणाऱ्या शूरवीरांना श्रद्धांजली अर्पण करतो. हा दिवस आपल्यामध्ये एकतेची व राष्ट्रीय प्रेमाची भावना जागृत करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. देविका घाडीगावकर. सुंदर सुंदर माझा देश, सगळ्यात वेगळा माझा देश. सुंदर सुंदर माझा देश, सगळ्यात वेगळा माझा देश. ज्याच्यावर गर्व आहे जगाला असा चमकतो माझा देश. ज्याच्यावर गर्व आहे जगाला असा चमकतो माझा देश. सर्वांना नमस्कार मित्रांनो. माझे नाव देविका घाडीगावकर. आज मी तुम्हाला भारतीय प्रजासत्ताक दिनाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. ती तुमच्या हातातून ऐकून घ्यावी ही माझी विनंती. मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आले. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. शेवटी आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिन
वर्षाच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या देशाप्रतीच्या असणाऱ्या प्रेम खूप छान शब्दात आपल्या समोर मांडल्या. सर्व विद्यार्थ्यांचे मी शाळेतर्फे तसेच आपल्या सर्वांतर्फे अभिनंदन आणि आभार मानते. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आज संध्याकाळी आमच्या विद्यार्थ्यांचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्नेह संमेलनाचा कार्यक्रम विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम त्याच्यामध्ये सादर करणार आहेत. तर आपण सर्वांनी संध्याकाळी 6:30 वाजता जिल्हा परिषद शाळा उपनी गावठण येथे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवी अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. कसलं डान्स घेतलं? मेरे महबूब मेरे सनमाने तू कसलं घेतलं? तू कसलं घेतलं? बावली बावली राजा तू कशी घेतली? सगळ्यांनी डान्स घेतला. तू कसलं घेतलं? रखुमाई. अरे वा. तुया पंढरी पंढरी मम्मा बोलायला तेव्हा तुझ्या लावत लागला. टापूक दुपूक तुया कसलं घेतलं? इंडियावाले हे सगळ्यांनी डान्स घेतल्यानी असा सगळ्यांनी डान्स घेतल्याने सगळ्यांनी प्रजासत्ताक दिन साजरा केलेलो असा मुलांबरोबर. संध्याकाळी मुलांचे कार्यक्रम असतात शाळेत. बघूया संध्याकाळचा काय ता.